उपसरपंच आणि सध्याचा जो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याची खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। शुक्रवार 21 मार्च को सुबह 8 बजे एक चौंकाने वाली घटना घटी जब जलगांव तालुका के भादली गांव में मामूली विवाद पर 35 वर्षीय उपसरपंच की धारदार हथियार से सीने में वार कर बेरहमी से हत्या कर दी गई। खबर को पूरा जानने से पहले अगर आप हमारे चैनल को पहली बार देख रहे हैं तो चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाएं ताकि आपको हमारी अगली अपडेट मिल सके। इस घटना के बाद जिला राजकीय मेडिकल कॉलेज में परिजनों की भीड़ लग गई। मृतक युवक का नाम युवराज सोपान कोहली उम्र 35 निवासी कनासवाड़ा जलगांव है। इस संबंध में अधिक जानकारी ये है कि युवराज सोपान कोहली नामक युवक अपने माता पिता 3 बच्चों और पत्नी के साथ भादली में रहता था। वह कृषि कार्य करके अपना जीवन चलाते थे। युवराज कोहली का गुरुवार रात कुछ लोगों से विवाद हो गया था। इसी विवाद को लेकर 3 अज्ञात लोगों ने चाकू व कुल्हाड़ी से वार कर उसकी हत्या कर दी। यह भयानक घटना कुछ किसानों के सामने घटी, इसलिए वे घटनास्थल पर पहुंचे, लेकिन जब तक वे पहुंचे हत्यारे भाग चुके थे। युवराज कोहली को तुरंत सरकारी मेडिकल कॉलेज में भर्ती कराया गया। इस दौरान चिकित्सा अधिकारी ने उसकी जांच की और उसे मृत घोषित कर दिया। इस समय जिला राजकीय मेडिकल कॉलेज में बड़ी संख्या में परिजन एकत्रित हो गए थे और रो रो कर बुरा हाल था। ग्रामीणों ने बताया कि मृतक शिंदे समाज का पूर्व उपसरपंच था। खून झाल्याचे बातमी समोर येते। युवराज कोहली नाव आहे त्याचं। शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा जो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याची खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते अजून काही कळलेलं नाही। आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे, पण झालेली घटना फार वाईट आहे। आरोपींना शिक्षेची मागणी केली जाते, परिवाराच्या वतीने आक्रोश केला जातो की कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, कारण सगळ्या अनेकांच्या समोर हत्या केली बसून। आता 8 वाजता सकाळी ती हत्या शेताच्या इथे झालेली आहे। मूळ कारण काय अजून काही ते लक्षात आलेलं नाही। आता गेल्यानंतर लक्षात येईल। हो, सध्या दिशा सालियान प्रकरण जोरात ग्रस्त आहे। उद्धव ठाकरे म्हणतात खोट्याचं नाटक कराल तर बुमरँग होईल। हे बघा, आता ते प्रकरण तपासात आहे, त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की तपासामध्ये जे होईल ते होईल। ते असं म्हटले की ठाण्याचा भ्रष्टाचार काढला, नागपुरात दंगल झाली। मला त्याच्यातलं काही एक माहीत नाही आहे। 5 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे आणि मला तरी असं वाटतं की तपासामध्ये जे व्हायचं असेल ते होईल, पण मला असं वाटतं की जुनं ते प्रकरण आहे, त्याच्यामध्ये तपासामध्ये आणि कोर्टामध्ये असल्यामुळे आपण बोलणं उचित नाही। भाऊ, जळगाव जिल्हा हा सोनं कापूस याच्याने ओळखला जातो, पण मात्र गेल्या 1 वर्षाचा जर अंदाज घेतला तर शेतकऱ्यांची आत्महत्या देशामध्ये सर्वात जास्त जळगाव जिल्ह्यात झालेली आहे आणि या 2 महिन्यात जर बघितलं तर 40 शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे। आपण कसं पाहतो? निश्चित आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे, पण काही बरेच त्याच्यामध्ये कारण आहे। त्याच्यामध्ये शेतीची नापिकी असेल किंवा काही प्रमाणामध्ये निराशा करून काही लोकांनी केलेली आत्महत्या होणेच हे चुकीचे आहे। शेवटी ही कोणालाही भूषणाची बाब नाही आहे। मला तरी असं वाटतं की त्याच्याकरता पूरक व्यवसाय शेतीचा करणं हे शासनाची गरज होऊन बसली। त्याच्याकरता शासन वेगळे पर्याय करता येईल। दुय्यम शेती किंवा बचत गटांना प्रोत्साहन, म्हणजे कुटुंबामध्ये एका माणसावर जर अवलंबून राहिलं तर परिस्थिती किती वाईट होते हे शेतकऱ्यालाच माहिती आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की फक्त जळगाव जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राकरता किंवा देशाकरता पूरक काहीतरी व्यवसाय केल्याशिवाय या अडचणी शेतकऱ्यांच्या सुटणार नाही। खूप धरणातून बाष्पीभवन जे आहे आता वाढलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये पाणी अनेक गावांची टंचाईची समस्या निर्माण होणार आहे। कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे? हे बघा, सोमवारी मी पूर्ण राज्याची टंचाईची बैठक लावलेली आहे आणि आज सुद्धा कलेक्टर ऑफिसमध्ये बैठक लावलेली आहे। जळगाव जिल्ह्याचा आढावा त्याच्यामध्ये होणार आहे आणि मला तरी असं वाटतं की बाष्पीभवन आणि त्यात सडन ह्या महिनाभरामध्ये आत पाण्याची जी पातळी होती, एवढा मोठा पाणी पडल्यावर सुद्धा पाण्याची पातळी खोल गेली बाब सत्य आहे। त्यामुळे काही ठिकाणाहून टँकरची मागणी मराठवाड्यामधून होते आहे। तर मला तरी असं वाटतं की टंचाईला सामोरे जाण्याकरता कृती आराखडे जे तयार होतात त्याच्याकडे लवकरात लवकर ती पाण्याची टंचाई कशी दूर करता येईल याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। पण तरीसुद्धा राज्याचा आढावा घेणं ही माझी जबाबदारी आहे। ती सोमवारी मी बैठक घेणार आहे।